परिभाषेत सांगत आहेत इतकेच. टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स इज कंटेंट. यू कॅन चेंज इट्स फ्रॉम बट यू कॅनॉट डिस्ट्रॉय इट. मूलतः राज नव्हते का सगळे भाष्य आणि असे शास्त्रविध तर्कशुद्ध सिद्धांत देखील आम्ही वरील विचारसुद्धीने घुसळलेले म्हणून डावलण्यातच मोठेपणा मानत होते. मलाच माझ्या विचारांची संकुचित वृत्ती बोसली वाटली नाही. मनाचा गाभा विशाल झाल्याखेरीज हे विचार पसणे इतके सहजसे की शक्य होणार होईल असे दिसत नाही. जाऊ दे. तिसरं पुष्प. मी दैवशक्ती आणि किंवा मंत्रशक्ती मला केव्हा व कशा सहाय्य करणार? माझी कामे कशी होणार? मी सुखी कसा होणार? मला आपले वाटते होते की तुम्हाला कोणत्याही प्रकारे करून खुश केले की काम झाले. माझ्यासाठी तुम्ही काय हवे तेच करणार. फार तर त्याच्यासाठी होणारे खर्च द्यावा लागेल, पण ते काय ते तुम्ही करायचे. मला पाहिजे आहे फक्त गुण, आणि तोही स्वतः काहीही न करता. पण आता हे ते वेगळे डळमळले. माझ्याकडून या काळात हवी तशी साधना घडणार व कशी, व मला अपेक्षित यश मिळणार कसे? श्री स्वामी. दैवशक्ती साथ मिळणे कशी हवी हेच हवे ना. अनंत प्रकारच्या शक्ती आपल्यासमोर उभ्या नेहमीच असतात. होम हव यज्ञ याग यांच्याद्वारे निर्माण झालेल्या शक्ती, सिद्धी, सत्पुरुष, साधुसंत यांनी आपल्या तपाने आचरणाने वाणीने निर्माण केलेल्या शक्ती, विशिष्ट जप, स्तोत्र, पाठ, वाचन याच्या ध्वनिरूप निर्माण झालेल्या शक्ती, अशा अनंत शक्ती पहिल्या वातावरणाशी संबंधित, दुसरी दृश्य स्वरूपातील, तिसरी ध्वनिस्वरूपातील अशा अनंत शक्त्या सभोवती असतात. या शक्ती आपल्या कामाला साहाय्यभूत होण्यासाठी जर योग्य मार्गे केला गेले तर त्याची मदत मिळू शकते. कोणत्या कामामध्ये कोणत्या प्रकारच्या व कोणत्या तीव्रतेच्या शक्ती जोड मिळणे जरूरी तेवढे मार्गदर्शन फक्त आमचे असते. तरी ती जोड मिळते कशी असे विचारलेस ना, त्याचे उत्तर सोपे आहे. समज तंबोरा आणला आणि सर्व पंचम सुरास लावून ठेवलं आणि नंतर एक तांबोऱ्याचे पंचामाचे एक तार छेडली तर बाकीच्या तांबोऱ्याच्या पंचमाचे तार आपापला चालू लागते, स्वर देऊ लागते. तेच तत्व आहे इथे. आम्ही जो जप किंवा साधना सांगतो ती अशी सांगतो की तुमच्या इच्छाशक्ती व आत्मा अशा एक लयीत नेतो. वातावरणात त्याच लयीची शक्ती तुमच्या लयाशी सहयोग करते व त्यामुळे तुम्हाला चमत्कार वाटावा अशी अतर्क्य व मानवी शक्ती पलीकडे काममयसुद्धा होऊन जातात. तुम्ही तुमची शक्ती वाटवणे किंवा ठराविक लयात आणणे हेच महत्त्वाचे असते. यासाठी आम्ही सांगतो की मी सांगतो ते सदापूर्वक कर, फळ मिळेल. जो त्याप्रमाणे करतो त्याला फळ मिळते, मिळालंच पाहिजे. पण जो आपली शक्ती वाढवणे अगर परमशक्ती मी सांगतो त्याला जो त्याप्रमाणे करतो त्याला फळ मिळते, मिळालेच पाहिजे. पण जो आपली शक्ती वाढवणे अगर परमशक्तीच्या सहकार्य करण्यासाठी आवश्यक उंची म्हणा, लय म्हणा गाठू शकत नाही किंवा अपुरा पडतो, त्याचे काम होत नाही. त्यावेळी लक्षात आले की रिझेनंट फ्रिक्वेन्सीज प्रेमेय स्वामी आपल्या पद्धतीने सांगत आहेत. म्हणजे ही सुद्धा आजच्या विज्ञानाला धरूनच आहे की मग यात जुने ते टाकू काय? हे सर्व निखळ त्रिकालबाधित सत्य कोण आणि कसे नाकारणार? स्वामी होते. आता तू इथे बरेच वेळ येतोयस. आजारी बरा होणे, अतर्क्य कामे होणे, राग जाणे, आपुलकी निर्माण होणे, निवड होतो. एखाद्या गुणकार मोहित होऊन एकंदर कमी प्रतीच्या माणसासुद्धा नेमणूक होणे, असे कित्येक प्रकारचे असू शकतात. तू अशा अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आहेस. आता सांगा की सर्व काम मी केलं का? जो आवश्यक पल्ला गाठतो त्या प्रत्येकाला अभिप्रेत फळ मिळते. आम्ही त्याच्या शक्ती संयोगाला देवाची कृपा म्हणतो व सांगतो असे कर म्हणजे देव कृपा होईल. पण तसे असूनसुद्धा तुम्ही आमच्या शास्त्रावर विश्वास ठेवत नाही. वास्तविक हे शास्त्र हजारो वर्ष अबाधित आहे. कोणत्याही अणुने एवढीही फरक यात झालेला नाही. एकाही महाभाग सर्व खोटे असे सिद्धू शकला नाही. उलट आमच्या शास्त्रपणित मार्गाने जाण्याला प्रत्येक शास्त्रानेच सांगितले असते किंवा फक्त तसेच अनुभवाले येत आहेत. पण होते काय की या शास्त्रात तुमचा काटेकोर पाठपुरावा करावात नाही, साधना करीत नाही आणि फक्त तोंडाने म्हणतात हे खोटे आहे, शास्त्र खोटे ना आहे म्हणून. याला काय अर्थ? आमच्या शास्त्रामुळे जा, वागा, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे व अनेकांना आले तर तुम्हालाही तेच अनुभव येतील. पण त्या मार्गाने गेलात तर तुम्ही असे मजानं जात नाहीत, अनुभव घेत नाही आणि पुरावे शास्त्र चूक अगर खोटे ठरू शकत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोचवा.